नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन एमपीएससी या तुमच्या आता लाडक्या होत जाणाऱ्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. वेळापत्रकानुसार आज आपल्याला हिस्ट्रीचा टॉपिक घ्यायचा होता, पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला प्रत्येक लेक्चर बघितल्यानंतर कामी पडणार आहे, पूर्ण तुमच्या प्रिपरेशनमध्ये हा मुद्दा नेहमी तुमच्यासोबत असणार, तो म्हणजे नोट्सचा. तर तो पहिल्यांदा आपण डिस्कस करू. उद्या मी तुमच्यासोबत हिस्ट्रीचा टॉपिक घेऊन येईल. आता हा नोट्स हा जो मुद्दा आहे ना, हा बऱ्याचशा जणांना त्रास देतो. जे अनुभवी झालेत यांना पण प्रश्न पडतो की आता नोट्स वाचू का स्वतःचं पुस्तक वाचायचंय की काय करायचंय. आणि त्याचबरोबर परीक्षा जवळ आल्यावरती मग नोट्स काढायच्या असतात का, हे सगळे प्रश्न खूप त्रास देणारे आहेत. जे नवीन विद्यार्थी आहेत ना त्यांना याच्याबद्दल थोडीफार कल्पना नसणार आहे, पण जे जुने साधारण 1-1.5 वर्षांपासून तयारी करतायत अशांना नोट्सचा मुद्दा नेहमी कन्फ्यूज करतो. आता त्याच्याबद्दल पूर्ण क्लॅरिटी मी देईलच. त्यासोबतच एक एक्झाम्पल म्हणून माझे स्वतःचे एक नोट्स आहे, एका पानामध्ये किती छान काय काय लिहिता आलेलं आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर डायरेक्टली मी मुद्द्याकडेच येतोय. नोट्स का काढायच्या हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. नोट्स का काढायच्या? माझ्याकडे प्रॉपर 3 सॉलिड अशी रिझन आहेत. एक म्हणजे जो मुद्दा आपल्याला लक्षात राहत नाही किंवा लक्षात न राहणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी नोट्स काढायच्या. म्हणजे काय की बरीचशी बघा कलमं आहेत पॉलिटीमध्ये की जे आपल्या लक्षात राहत नाहीत, पण त्या कलमांमधल्या तरतुदी थोड्याफार आठवतात. मग एखादं समजा कलम जर सांगितलं ना तर तुम्हाला पुढच्या स्टोरी सगळ्या आठवत राहतात. ती सगळी तरतुदी, सगळ्या त्याच्यातल्या महत्त्वाच्या काही घटना दुरुस्ती झाल्या असतील हे सगळं आठवतं. पण ते म्हणतात ना की किक मारायची गरज आहे. ते एकदा किक बसली की सगळं पुढचं चालू होतं, इंजिन सुरू होऊन जातं. तर आपलं तसंच आहे की आपल्याला काही गोष्टी लक्षात नाहीत राहत, मग ती गोष्ट जर एकदा स्ट्राईक झाली की पुढचं सगळं लक्षात येतं. म्हणून आपल्याला नोट्स काढणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस ती नोट्स बघू तो मुद्दा तो फक्त एक वर्ड जरी बघितला तरी सगळं पुढचं आठवायला लागेल, म्हणून नोट्स काढायच्या. जो मुद्दा आपल्याला आठवलाच पाहिजे, तो वारंवार आपल्या समोर आलाच पाहिजे म्हणून नोट्स काढायच्या. म्हणजे एखादा विषयातला एक पर्टिक्युलर मुद्दा असतो की ज्याच्यावरती आयोगाने किंवा प्रत्येक एक्झाममध्ये वारंवार क्वेश्चन आलेला आहे, तो मुद्दा आपल्या समोर आलाच पाहिजे. तो आपण म्हणतो की हा माझा अभ्यास खूप झालेला आहे या घटकाचा, पण तरी सुद्धा जर तुमच्याकडे ऍटलिस्ट एका पानाची जरी त्या विषयाची नोट्स असेल ना आणि ती तुम्ही वाचली, तो मुद्दा समोर येऊन 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 तुमच्यासोबत त्याचं एक रिलेशन बनून जाईल. तो त्याच्यावरती कसाही आयोगाने फिरवून क्वेश्चन विचारला ना तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. म्हणून आपल्याला ते मुद्दे समोर येण्यासाठी नोट्स बनवायचे आहे. आणि नोट्स बनवायचं याचं मी एक रिझन ऑलरेडी दिलंय की तो असा पॉईंट आहे की जो पॉईंट वाचल्यावरती पुढची सगळी आपल्याला कथा आठवणार आहे, म्हणून आपल्याला नोट्स बनवायच्या. ओके, तर नोट्स ऑलरेडी तर तुम्ही बनवतायच, पण त्याच्यासाठी एक प्रॉपर मेथड पाहिजे. मग ही एक एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासोबत एक नोट शेअर करतोय. हे नोट्स मी रिसेंटली बघा आपण घटनेची निर्मिती हे लेक्चर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आपण जवळपास 40-45 मिनिटांचं ते लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे घेतले. पण मी तुमच्यासोबत बघा एका पानाची ही नोट शेअर करतोय. याच्यामध्ये सगळं काही आहे. असंच आपल्याला एका पानामध्ये बरंचसं काही आठवलं पाहिजे, त्याच्यासाठी नोट्स काढायची आहे. जसं आता मी एक्झाम्पल म्हणूनच फक्त दाखवतोय, तुमची पद्धत त्याच्यापेक्षा थोडीशी डिफरंट पण असणार आहे. अशीच एक्झॅक्ट नोट्स बनवायची असं अजिबात करू नका. ही पद्धत मला सूट झाली आहे, तुम्हाला याच्यातनं दुसरं काहीतरी सूट होणार आहे. तुम्ही वरती स्पेस सोडणार, खाली स्पेस सोडणार, साईडला स्पेस ठेवणार, अशी काहीतरी मेथड तुम्हाला सूट होईल. एकच्या ऐवजी तुम्ही 2 पेन वापराल असं तुमच्यासाठी असेल. तर तुम्ही ज्या मेथडनी काढणार आहे ना ऍटलिस्ट त्याच्यावरती 10 दिवस प्रॅक्टिस करायची. ते 10 दिवस जर तुम्हाला अभ्यास केलेला समजला असेल तर त्या मेथडनी कंटिन्यू राहायचं आहे. आता ज्या पद्धतीने मी नोट्स काढतोय ती मी तुम्हाला दाखवतोय. बघा इथं घटनेची निर्मिती हा टॉपिक आपण घेतलाय. त्याच्यामध्ये मी इथं बघा प्रॉपर असं टाइमलाईन लिहिलंय. टाइमलाईन म्हणजे आपण इथं 1922 पासून ते पुढे जाऊन 1946 पर्यंत सगळ्या घटना बघणार आहे. 1922 ला काय झालं तर इथं गांधीजींबद्दल काहीतरी लिहिले, फक्त गांधी लिहिलंय. तर आणि ब्रॅकेटमध्ये काही गोष्टी लिहिल्यात की शब्द उल्लेख न करता, म्हणजे आपल्या देशाने एक घटना असावी असा उल्लेख गांधीजींनी केलाय पण शब्द उल्लेख न करता. नंतर हाच उल्लेख प्रॉपर 1934 मध्ये मानवेंद्रनाथ, आता एवढंच लिहिलंय कारण मला मानवेंद्रनाथ म्हणलं की मानवेंद्रनाथ रॉय हे आठवतंय म्हणून मी फक्त तो शब्दच लिहिलाय. त्याच्यानंतर त्यांच्या पुढे लिहिले की शब्द उल्लेख, म्हणजे त्यांनी असा शब्द उल्लेख केला होता की आपल्या देशाची एक घटना असावी. शब्द उल्लेख कोणी केला, शब्द उल्लेख न करता कोणी उल्लेख केलाय. तर असे दोन्ही मुद्दे तुम्हाला 2 शब्दांमध्ये समजतात. 1922 गांधी, 1934 मानवेंद्रनाथ, याच्यावरून गोष्टी क्लिअर होतात. पुढे बघा 1940 संदर्भात लिहिले ऑगस्ट ऑफर. पुढं काय लिहिलंय का, वाक्य लिहिलीत का.
ग्रॅमॅटिकली काही बरोबर लिहिले का? जर थोडं तुम्ही पॉज करून ही नोट्स वाचली ना, तर याच्यामध्ये हजारो चुका आहे. ग्रॅमॅटिकल चुका, उकार, कानामात्रा, वेलांट्या सगळं चुकलं असेल. काही स्पेलिंग असतील, त्याचे स्पेलिंग मिस्टेक झाली असेल. पण ह्या गोष्टी मला कामी पडतायत ना, मला ते समजतंय ना, मी त्याच्यावरून तुम्हाला सांगू शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, हे एक स्पेलिंग आहे, सर स्टॅनफर्ड क्रिप्स. ह्याच्यामध्ये मे बी क्रिप्सचं स्पेलिंग चुकलंय, स्टॅनफर्डचं स्पेलिंग चुकलं असेल, पण त्याच्यातून काय फरक पडतोय का? आपल्याला सगळे मुद्दे क्लिअर होत आहेत ना. म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हा आहे की नोट्स बनवताना ग्रॅमॅटिकली करेक्ट बनवायचे, वाक्य पूर्ण लिहायचंय असं अजिबात करायचं नाही. तुम्ही नोट्स लिहिताय, स्वतःच्या भाषेमध्ये लिहिताय, तुम्ही पुस्तक लिहित नाहीये. कारण तुमच्या नोट्स काही प्रिंट काढून पुस्तक बनवायचंय का की प्रॉपर ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिलंय, वाक्य बरोबर जुळवली? असं करायचं नाही. शब्दांमध्ये याला कीवर्ड्स म्हणतात, कीवर्ड्स मध्ये लिहायचंय. माझी जर तुम्ही नोट्स बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की सगळे फक्त कीवर्ड्सच आहेत. जसं ऑगस्ट ऑफर म्हणलं की लिंगित गो लिहिलंय, लॉर्ड पण लिहिलं नाही. लॉर्ड असं तो त्याच्या घरी, आपण लिंगित गो म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला लक्षात राहून जातं. ठीक आहे, मग लिंगित गो म्हणले की काय? तर त्यांनी भारतीयांना मुख्यतः तुमची घटना भारतीय बनवते, म्हणजे अशा प्रकारे म्हणलेलं आहे या ऑगस्ट ऑफरमध्ये तरतूद आहे की भारतीयांची घटना ही मुख्यतः आणि पूर्णतः मधला फरक मी लेक्चरमध्ये सांगितलाय. मी इथं बघा असं मार्क पण केलंय, 100%च्या पुढे फुल्ली आहे, म्हणजे 100% नाही, मुख्यतः म्हणजे 60%, 70%, 80% असा अर्थ होतो. पूर्णतः म्हणलं की इथं 100% केलंय. मग ते पूर्णतः आपली घटना बनवायची परवानगी कोणी दिली भारतीयांना? तर ती सर स्टॅनफर्ड क्रिप्सनी. त्याच्यासाठी मग ही क्रिप्स योजना आली होती. मग त्याचं इयर लिहिलंय 1942. 1946ला मग डायरेक्ट असं सगळं एका एका शब्दांमध्ये लिहिलंय. हे का लिहू शकलो मी? कारण या मुद्द्याचं ऑलरेडी बऱ्याच वेळेस माझं वाचन झालंय आणि मी फक्त आता नोट्स का लिहिलीये ते सगळं वाचलेलं आठवावं. की पॉइंट्स माझ्या समोर आल्यावरती सगळ्या गोष्टी सिक्वेन्स मध्ये समोर याव्या म्हणून मी अशा वन लाईनर नोट्स लिहिल्या. ठीक आहे, ऍक्च्युली ह्या एका एका शब्दाच्याच आहेत, पण तुम्ही सुरुवातीला वन लाईनर मध्ये यायचंय. आता नोट्स बनवायच्या 2 फेजेस असतात. एक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नवीन अभ्यासाला सुरुवात केली आहे त्यावेळेस तुम्ही वाक्य लिहू शकता थोडीफार, म्हणजे असं पूर्ण वाक्य लिहावं असं काही नाही, पण तुम्ही 4-5 वर्ड्स एका पॉईंटसाठी लिहू शकता. पण पुढे जाऊन जशी परीक्षा समोर येते ना त्यावेळेस आपल्याला मिनी नोट्स सुद्धा बनवायच्या असतात. त्याच्याविषयी पण मी पुढे बोलणार आहे की परीक्षा आल्यावरती काय करायचं असतं. त्याच्यामुळे हे सेशन थोडा वेळ काढून प्रॉपरली बघा. मी सुरुवातीला म्हटले की 10-15 मिनिटं, मे बी थोडं जास्त पण होऊ शकतं किंवा कमी होईल, पण प्लीज हे सेशन पूर्ण बघा, तुम्हाला याच्यातून भरपूर काही शिकायला मिळणार आहे. ओके, या नोट्समध्ये बघा इथं काही तुम्ही ऑब्झर्व केला असेल की हे क्यू काहीतरी दिसतंय. क्यू म्हणजे मी काहीतरी क्वेश्चन विचारलाय. आता ही नोट्स मी माझ्यासाठी लिहिली आहे, मी मला काहीतरी प्रश्न विचारतोय. याच्यातून तुम्हाला एक गोष्ट समजते का? थोडं इथं सायकोलॉजी सोबत आपण इथं प्ले करतोय. म्हणजे काय, मी या नोट्सला प्रश्न विचारतोय की बाबा संविधान सभेत सदस्य कोण आणि किती होते, असं क्वेश्चन मार्क टाकलाय. म्हणजे मी एक प्रश्न विचारलाय आणि या नोट्सनी मला बोलून उत्तर सुद्धा दिलंय बघा की या संविधान सभेमध्ये कोण सदस्य आणि किती सदस्य होते. तर एकूण 389 सदस्य होते टोटल. आता इथं एकूण हा शब्द नाही लिहिला, मी टोटल लिहिलाय. म्हणजे आपली नोट्स ही मराठी, इंग्रजी, तुम्हाला ज्या भाषा येतात त्या भाषांमध्ये असली पाहिजे. तुम्हाला 2 शिव्या लिहून जर लक्षात राहत असतील ना तरी लिहा. मायला, आईला असं काही लिहून सुद्धा लक्षात राहत असेल ना, बिंदास लिहा. तुमच्या नोट्स या कुणाला इम्प्रेस करण्यासाठी दाखवायच्या नाहीये. तसं तुम्हाला करायचंय का? त्या भानगडीत का पडताय? नोट्स जाऊ द्या, नोट्स वाचल्यानंतर ज्यावेळेस परीक्षा द्याल, पास व्हाल, सगळे इम्प्रेस होतील. सध्या स्वतः पुरत्या नोट्स बनवा. ओके, मग त्याच्यामध्ये बघा हे 389 म्हणजे टोटल सदस्य होते. पुढे जाऊन याच्यामध्ये ज्यावेळेस भारताची फाळणी झाली त्याच्यातले बरेचसे सदस्य पाकिस्तानला गेले. मग त्याच्यामध्ये एकूण नंबर 299 राहिला. संविधान सभेमध्ये जो फायनल नंबर राहिला होता तो 299 होता. बाकीचे जण पाकिस्तानमध्ये वगैरे गेले होते. ठीक आहे, मग इथं बघा कसं लिहिलंय, फाळणीनंतर डॅश 299 पूर्ण संदर्भ मिळाला. त्यानंतर इथे लिहिलंय की या 389 आपण डिवाइड केली, 292 अधिक 4 अधिक 93. 292 कुठले? तर ब्रिटिश प्रांत, एवढंच लिहिलंय. त्यानंतर 4 कोणते? तर चीफ कमिशनरचे प्रांत, त्याच्यातले 4. मग ते कोणते कोणते होते? दिल्ली, बी फॉर बलुचिस्तान. बघा आता हे मला लक्षात राहते, दिल्ली, डी फॉर दिल्ली, बी फॉर बलुचिस्तान. आता तुम्ही म्हणाल की सर बी फॉर किती गाव आहेत, तुम्ही बलुचिस्तान कसं लक्षात ठेवलं? अरे सध्या पाकिस्तानमध्ये आहे ते बी आपल्याला एकच माहिती आहे ना. बी फॉर बलुचिस्तान हे पाकिस्तानमध्ये आहे ठिकाण, मग त्याच्यावरून ते लक्षात राहील. तर चीफ कमिशनर प्रांतातून एक जो होता तो बलुचिस्तानचा सुद्धा होता. आणखीन एक जो चीफ कमिशनर प्रांतातला होता तो कुर्ग मधला होता. अजून एक जो होता तो अजमेर मधला होता, अजमेर किंवा मेवाड.
त्याच्यातून होता. तर 4 आपल्याला इथं कुठून आले होते ते सदस्य हे समजलं. त्यानंतर बघा 93 सदस्य हे संस्थानिक लिहिलंय. आता तुम्ही मला संस्थानिकांचं रिप्रेझेंट करणार आहे ना, आणि त्याच्यामध्ये कोण नव्हतं, हैदराबाद संस्थान नव्हतं, त्याच्यामुळे फुल्ली मारली आहे. असं लिहिलं सुद्धा नाहीये की हैदराबाद संस्थानाचे सदस्य नव्हते, असं लिहिलंय का? नाही, फक्त फुल्ली मारली आहे, लक्षात राहून जाईल. ओके. त्यानंतर आता बघा आणखीन एक पुढे प्रश्न विचारलाय, निवड कशी केली, म्हणजे या सदस्यांची निवड कशी केली, क्वेश्चन मार्क. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ह्या नोट्समध्ये जितका कंटेंट आहे त्याच्यापैकी निम्मा कंटेंट हा प्रश्न उत्तर स्वरूपामध्येच दिलाय बघा, की मी काहीतरी प्रश्न विचारलाय आणि त्याचे एका एका शब्दांमध्ये उत्तरं दिली. मग याच्यामुळे काय होतं, नोट्स वाचताना जास्त इंटरेस्ट येतो, सारख्या सारख्या गोष्टी वाचल्या जातील. एकच पेज तुम्ही बऱ्याच वेळेस वाचाल का? कारण ती नोट्स तुमच्याशी बोलतीये बघा. तुम्ही प्रश्न विचारताय, ते उत्तर देते, असंच चालू आहे ना. आणि ते उत्तर सुद्धा बघा तुम्हाला पाहिजे त्या, तुम्हाला समजल त्या भाषेमध्ये देते. त्यामुळे अशा पद्धतीने नोट्स मी स्वतः काढल्या. आता याचा तुम्हाला बघा कितपत फायदा होईल, ट्रायल एरर म्हणून ॲटलिस्ट एक आठवडाभर किंवा एक 10 दिवस तुम्ही अशा पद्धतीने नोट्स काढून बघा. जर तुम्हाला प्रोडक्टिव्ह वाटलं, जर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये थोडीफार सुधारणा झाली आहे किंवा आधीपेक्षा जास्त कॅपॅसिटी सुद्धा अभ्यासाची वाढली आहे, लक्षात पण चांगलं राहायला लागलंय, असं जर वाटलं तर ही मेथड कंटिन्यू करा. ओके. तर हे मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दाखवणार होतो, याच्यातच भरपूर वेळ गेलाय, पुढच्या मुद्द्याकडे लगेच येतो. नोट्स काढण्यासाठी लागणारं साहित्य कोणतं? आता तुम्ही म्हणाल की सर एक पेन पाहिजे, एक पेज पाहिजे, कुठल्या तर पानावर लिहू की? तर नाही, थोडा प्रॉपर विचार करा की तुम्ही जे आता नोट्स लिहिताय ना, तर ते तुम्हाला पुढे किती वर्षांपर्यंत टिकवायची आहे. म्हणजे जनरली असं होईल ना, जर तुम्ही एक अटेम्प्ट जरी पास झाला ना मित्रांनो, तरी त्याच्यासाठी 1.5 वर्षाचा टाइम लागतो. कसं काय? ॲड येणार, अभ्यास चालू आहे, प्री एक्झाम देताय, अभ्यास सुरू आहे, नोट्स बनवताय, काही ना काही सुरू आहे, प्री नंतर प्री क्वालिफाय होताय, मेन्सची तयारी करताय, नोट्समध्ये काही गोष्टी ॲड ऑन होत राहतील. मेन्स पण पास झाला, आता इंटरव्ह्यूची तयारी करतोय, नोट्सला वाचून जाणार ना इंटरव्ह्यूला सुद्धा, थोड्याफार प्रमाणात काही गोष्टी रिकॉल कराल. इंटरव्ह्यू पास झाला की नाही हे आणखी 2-3 महिन्यात कळणार. टोटल याच्यासाठी 1.5 वर्ष लागले एका अटेम्प्टला. दुर्दैवाने असं समजा, म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये होतच असं की एका अटेम्प्टमध्ये नाही होत लगेच, दुसरा एक अटेम्प्ट लागतो, म्हणजे पुढं आणखीन एक 1.5 वर्ष पकडा. तर 2-3 वर्ष तुमच्याकडे त्या नोट्स टिकल्या पाहिजेत, अशा पद्धतीचं नियोजन असू द्या. आणि म्हणून नोट्स बनवताना ती काही पानावरती कच्च्या वहीमध्ये लिहायची गोष्ट नाहीये, प्रॉपर प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळ्या नोट्स बनवायच्या. जनरली बघा A4 साईजच्या नोट्स असल्या पाहिजेत. A4 साईजचा तुम्ही तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. हे बघा, ही अशी नोटबुक तुमच्याकडे असली पाहिजे. हे बघा, एक घटनेची निर्मितीवालंच पेज आहे आणि ही नोट्स तुम्हाला मी तुमच्यासोबत पण शेअर करेल. पण अशी एक नोटबुक पाहिजे, ही जवळपास 300 पानांची नोटबुक आहे. मी तयारी करत नाहीये तरी माझ्याकडे अशी नोटबुक आहे. तुम्ही तयारी करताय तर तुमच्याकडं अशा प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स पाहिजेत. ओके. प्रत्येक सब्जेक्टसाठीच्या नोटबुक पाहिजे. मग आता जनरली इतिहास, भूगोल हे सगळे विषय तुम्ही एकदा लिहून काढा. इतिहासामध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न हे सगळे एकाच नोटबुकमध्ये येईल. भूगोलामध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्र भूगोल एकत्र येईल. राज्यशास्त्रामध्ये काही पॉईंट्स हे तुम्ही लॉ रिलेटेड सुद्धा त्याच्यामध्येच ऍड करायचे. ओके. आता राज्यसेवा मुख्याला लॉ पण आहे ना, म्हणजे ऑलरेडी सिलेबसमध्ये आहेच ते. त्याबरोबर HRHRD साठी एक नोटबुक बनवा. तर अशा प्रत्येक सब्जेक्टला, इकॉनॉमिक्सला एक नोटबुक बनवायची आहे, त्यानंतर सायन्ससाठी पण एकच नोटबुक बनवली तरी चालणार आहे. तर नोटबुक बनवायच्या आहेत आणि त्या प्रत्येक सब्जेक्ट वाईज बनवायच्या. ठीक आहे. करंट अफेअरला जनरली मी सजेस्ट करेल की 2 नोटबुक बनवा, कारण मोठं ड्युरेशन येतं आणि करंट अफेअरमध्ये भरपूर सारा कंटेंट असतो, तर त्याच्यामुळे 2 नोटबुक सुद्धा लागू शकतील. पण जर तुम्ही एखाद्या मॅगझिनवरती वगैरे रिलाय राहणार असाल तर एकच नोटबुक बनवा आणि मग बाकी तुम्हाला ते मॅगझिन तर कामी पडू शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक विषयासाठी वगैरे नोट्स बनवायच्या. सीसॅटसाठी काय करायचं, तर त्याला काही अशी स्पेशल अशी ब्लँक नोटबुक वगैरे घ्यायची गरज नाही. रफ पानांची मिळती बघा, ती तुम्ही घेतली तरी चालेल. पण इतर विषयांना रफ पानांची नोटबुक वापरू नका. थोडा खर्च होईल, मान्य आहे मला, ते थोडं महागच पडतं. मला वाटतं एक 200 रुपयांच्या आसपास असू शकते, मला आता एक्झॅक्ट किंमत नाही आठवते, पण थोडं महागात पडू शकतं. पण आपल्याला परीक्षा पास व्हायचं आहे आणि टाईम आपण देणार आहे. आणि जनरली जर तुम्ही पुढे जाऊन ना बुक कुठलं वापरणारच नसाल, कारण आपले लेक्चर्स हे सफिशियंट आहेत, पण त्याच्यासाठी मी सजेस्ट करेन की जर तुम्ही कुठलं बुक नसाल वापरणार तर ठीक आहे, त्या पैशामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे नोटबुक येत आहेतच. ओके. आता साहित्य कोणतं वापरायचं हे तुम्हाला समजलंय. आणि हा पेन राहिलं की ॲटलिस्ट तुम्ही 2 पेन वापरू शकता. मी जनरली एकच पेन वापरतो, ब्ल्यू कलरचा वापरतो सध्या. पण तुम्ही
ब्लॅक कलरचा बॉल पेनची प्रॅक्टिस ठेवा, कारण प्रीला पण ते कामी पडतं. प्रत्येक एक्झाममध्ये ज्यावेळेस ज्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे, जसं संयुक्त गट बला वगैरे राज्यसेवा पुरवला, तर तिथं तुम्ही ब्लॅक बॉल पेननेच गोल करता, तर थोडा हात त्या पेनावरती बसायला पाहिजे. म्हणजे परीक्षेत जाऊन असं ते गोल आउट ऑफ बॉक्स नाही होणार, मग तो काउंट क्वेश्चन होत नाही असं नाही होणार तुमच्यासोबत. तर म्हणून प्रॅक्टिस ठेवा. पेन हे सगळे आपल्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या आपल्या शरीराचा भाग बनला पाहिजे. म्हणजे असं व्हायला पाहिजे ॲक्च्युली की तुम्ही वाचायला बसलाय किंवा अभ्यास करायला बसलाय आणि एखादी गोष्ट तुमच्यासोबत नाही आहे तुमच्या दररोजच्या वापरातली, तर असं काहीतरी चुकल्यासारखं होतंय, असं व्हायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे ती, कारण अभ्यासातला भाग आहे ना, तुम्ही इन्व्हॉल्व्ह होताय त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता हे साहित्यांबद्दल तर मी सांगितलंय. एक 10 पॉईंट मी तुम्हाला अगदी पटपट सांगतो, ते तुम्ही विसरायचे नाही. शब्द मी इथं ध्यानातच म्हटलेलं आहे की हे असे मुद्दे आहेत की ते ध्यानातच ठेवायचे. ओके. 10 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आहे की नोट्स पुढच्या 2-3 वर्षांसाठी तरी लागतील, त्या हिशोबाने प्लॅन करा. मी ऑलरेडी त्याच्याबद्दलचं कारण सांगितलंय. प्री मेन्स इंटरव्ह्यू, जर इन केस नाही झालं नेक्स्ट इयर प्री मेन्स इंटरव्ह्यू, 3-1 वर्षाचा पिरियड लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा या नोट्स शून्यापासून काढायची वेळ येऊ नये, म्हणूनच मी सांगितलं की 300-400 पानांची नोटबुक असायला पाहिजे. म्हणजे परत समजा आता 100 पानांची केली, संपला पेज किंवा ती जी नोटबुक आहे ती संपणार. नंतर मग काय, ती नोटबुक जपून ठेवा, दुसरी नोटबुक करा, मग ती हरवली की परत 0 लिहा, असं व्हायला नको ना. मग ते तुमचं जे आउटपुट आहे ना अभ्यासाचं, ती म्हणजे आपली नोट्स असते. आणि मग जर तुम्ही 1 वर्ष त्या नोट्सवरती घालवले आणि परत बनवायची वेळ आली तर किती वाईट आहे ना, तुमचं आउटपुटच सगळं गेले वाया असं होईल. तर तसं नको व्हायला, म्हणून एकदाच एक चांगली 300-400 पानांची नोटबुक बनवायची आहे आणि ती परत लिहायची वेळ येऊ नये, शून्यापासून सुरुवात करायची वेळ येऊ नये, एवढं त्या नोटबुकला जपा सुद्धा. ओके. त्यानंतर टॉपिक वाईज नोट्स बनवायच्या. म्हणजे ती जी समजा एक नोटबुक तुम्ही बनवली, फॉर एक्झाम्पल ही लेट्स से की पॉलिटीची आहे. पॉलिटीमध्ये आपल्या सिलेबसमधले जे टॉपिक आहे, तर त्या टॉपिक वाईज किंवा जर तुम्ही लेक्चरमधून अभ्यास करताय तर लेक्चरचं नाव द्या आणि त्या लेक्चरवरती आता जी इन्फॉर्मेशन मिळणार आहे तर ती लेक्चर ऐकून झाल्यानंतर, बघून झाल्यानंतर तिथं लिहायची. ते कसं लिहायचं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण प्रत्येक नोट्स ही तुमची टॉपिक वाईज असली पाहिजे. राष्ट्रपती स्वतंत्र नोट, त्यानंतर लेट्स से की संसद, त्याच्या संदर्भाच्या ज्या संसदाच्या ज्या काही महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांच्या सेपरेट नोट्स. तर तुम्ही टॉपिक वाईज जायचं नोट्सला. आणि प्रत्येक टॉपिक लिहून झाल्यानंतर, नोट्स बनवल्यानंतर 1-2 पेजेस ब्लँक सोडा. आता हे 1-2 पेजेस ब्लँक का सोडायचे, तर भविष्यामध्ये जर त्या गोष्टींमध्ये काही बदल होत गेला, पॉलिटीमध्ये तर बऱ्याचशा अमेंडमेंट होतात. जर तुम्ही जॉग्राफी वगैरे बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही आता एक एक्झाम्पल देतो की बघा, गुरुला चंद्र सापडला नवीन, गुरुला ग्रह नवीन सापडला, अशा बातम्या येत राहतात. शनीचे बघा, जर तुम्ही स्टेट बोर्ड बघितलं ना, तर शनीला आय थिंक 82 चंद्र आहेत किंवा 82 उपग्रह आहेत, हा डेटा स्टेट बोर्डमध्ये आहे. पण आत्ता सध्या शनीला 146 किंवा 145 उपग्रह झालेले आहेत. म्हणजे बघा ना, 82 वरून तो नंबर वाढत वाढत 146 गेलाय. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी अपडेट असायला पाहिजे ना. तुम्ही बघा, आता मी सांगितले किंवा एखाद्या लेक्चरमध्ये घेतले म्हणून 145 उपग्रह असं लिहिलं, पण जर 1-6 महिन्यानंतर काही शास्त्रज्ञांना सापडलं तर तो मुद्दा तुम्ही त्या ब्लँक पेजवरती ॲड करा. म्हणून प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर 1-2 ब्लँक पेजेस सोडा. ठीक आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे की भान जागेवरती ठेवून नोट्स बनवायच्या. भान काय जागेवरती ठेवलं पाहिजे माहिती का, की तुम्ही नोट्स बनवताय याचा वापर परीक्षेसाठी करायचा आहे, कुणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही, हे भान ठेवलंच पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही नोट्स बनवताय, कीवर्ड्स लिहिताय, असे छोटे छोटे पॉईंट्स लिहिताय, वाक्य लिहित बसायचं नाही. ते तुम्ही लिहिण्यावरती जास्त एफर्ट देऊ नका. डोक्यामध्ये गोष्टी ठेवायच्या, कागदावरती नाही. कागदावरती पॉईंट असला पाहिजे, तो पॉईंट बघितला की डोक्यात क्लिक झालं पाहिजे, म्हणून नोट्स आपण बनवतोय. ठीक आहे. तर भान थोडंसं जागेवर असलं पाहिजे. त्यानंतर इथं हे जे सेंटेन्स आहे ना, हे खरंच मी सांगतो खूप महत्त्वाचं आहे. समजलेला मुद्दा स्वतःच्या भाषेत लिहिणं म्हणजे नोट्स. ओके. समजलेला मुद्दा स्वतःच्या भाषेमध्ये लिहितोय, ती भाषा कशी असेल, शुद्ध असेल, थोडी अशुद्ध असेल, थोडी गावरान असेल, कशीही असेल त्या भाषेमध्ये लिहा. पण न समजलेला मुद्दा दुसऱ्याच्या भाषेत लिहिणं म्हणजे खरडपट्टी. चांगल्या व्याख्या केल्यात की कुठल्या तर पुस्तकामध्ये लिहायला पाठवायला पाहिजे. नोट्स म्हणजे काय आणि खरडपट्टी म्हणजे काय, मस्त डेफिनेशन बनवतात. पण तुम्हाला प्रॅक्टिकली समजतंय का हे? बऱ्याचशा जणांची भाषा एक गावरान आहे, त्याच्यामध्ये गावरान गोडवा असतो. मग ते काय करतात ना, की कोणतर माझे नोट्स वाचल्यावरती ही भाषा जर बघितली तर ऑड वाटेल,
म्हणून ते त्यांच्या भाषेतला गोडवा सोडून ते काहीतरी भलतं शुद्ध लिहायला जातात. तसं करू नका. तुमची जी भाषा आहे, तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलता ना ती भाषा ठेवा तुमच्या नोट्ससाठी. आणि समजलेला मुद्दा जर तुम्ही लिहिला कागदावरती स्वतःच्या भाषेत तर ती नोट्स आहे. पण एखादा मुद्दा समजलाच नाही, आता इकॉनॉमिक्स मधल्या बरेचसे तसे मुद्दे असतात बघा जे समजत नाही, पण उगाच आपण त्या अर्थशास्त्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तशा पॉईंटने आपण गोष्टी लिहितो, त्याच्यामध्ये आपली भाषा पण नसते, ते समोरच्याने कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण लिहित चाललोय. असं करू नका. पहिल्यांदा त्याचा मुद्दा समजून घ्या, मग थोडासा डोक्यावरती ताण देऊन आठवा त्यांनी काय सांगितलंय, आणि जर गोष्ट समजली असेल ना तर ती तुम्हाला कागदावरती उतरवायला 5 मिनिटं लागतील. ओके, तर समजून घ्या आणि मग त्याच्या नोट्स बनवा. न समजता जे करताय ती खरडपट्टी आहे. ठीक आहे, जर तुम्हाला कोणी विचारलं ना खरडपट्टीची व्याख्या तर हे व्हिडिओ त्यांना दाखवा. आता 6वा पॉईंट आहे की बघा, स्वतः प्रश्न विचारत आहात असं लिहा. म्हणजे जसं मी ऑलरेडी एक्झाम्पल दिलंय की स्वतः त्या नोट्सला काहीतरी क्वेश्चन विचारा आणि मग त्याच्यातून आन्सर ॲज अ, म्हणजे जी नोट्स लिहिली तुम्ही ते ॲज अ आन्सर म्हणून तुम्हाला मिळेल. मग याच्यातून तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्या नोट्स सुद्धा रिकॉल कराल, वाचाल. ओके, 7वा पॉईंट आहे की आपल्याला गोष्ट लिहायची नाही, आपल्याला शॉर्ट आणि स्वीट शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर 8वा पॉईंट आहे की टॉपरच्या नोट्स वाचायच्या का. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर माझ्याकडे एवढे सगळे आमच्या गावातले टॉपर्स माझ्या ओळखीचे आहेत, मग ते माझ्यासोबत नोट्स त्यांच्या शेअर करतात, आता ते जॉबला लागले आणि मग माझ्याकडे त्यांच्या नोट्स आहेत त्या वाचू का. तर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना दिलेलं मटेरियल वाचणार आहात तर त्याला ॲज अ पुस्तक आहे असं म्हणून तुम्ही वाचू शकता, पण ती नोट्स आहे असं म्हणून वाचू नका. नोट्स ही स्वतःचीच बनवलेली असली पाहिजे. ओके, आणि ती पण स्वतःच्या भाषेत. जे दुसरा तुम्हाला देतोय ते ॲज अ पुस्तक म्हणून तुम्ही वाचा, नॉलेजच आहे ते पण वाचायला काही वाईट नाही, पण त्यांनी काय पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिलंय हे नाही तुम्हाला समजणार, म्हणून जनरली अवॉइड करायचं. पण जर जास्तच म्हणजे तुम्हाला असं आहे की बाबा मला दुसऱ्याच्या नोट्स वाचायची सवय आहे तर तुम्ही ते वाचा, पण त्याची समरी स्वतःच्या भाषेत स्वतःच्या कागदांवरती असली पाहिजे. त्या नोट्सवरती रिलाय राहू नका, कारण त्या व्यक्तीने ज्यावेळेस नोट्स बनवल्या तर त्यांनी काहीतरी त्याच्या वेगवेगळ्या कीज वापरल्या असतील, त्याच्या काहीतरी म्हणजे क्लिक होणाऱ्या गोष्टी असतील ना तर ते त्याच्यासाठी वेगळं वर्क करतील, तुमच्यासाठी वेगळं. ओके, मग ज्यावेळेस आता मी तुमच्यासोबत काही नोट्स शेअर करत, हँड रिटन नोट्स शेअर करत, तर ती तुम्ही फक्त रेफरन्स म्हणून वाचा, स्वतःच्या भाषेत लिहायचं, त्याचे काही प्रिंटआउट वगैरे काढून तसं ते पाठ वगैरे करत बसू नका. ओके, त्याला फक्त रेफरन्स पॉईंट म्हणून वाचा. हे मी तुमच्यासोबत आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब टेलिग्राम चॅनलवरती लिंक शेअर करेन, किंवा हे सगळे जो मी नोट्स ज्या बनवल ते मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. ठीक आहे, त्यानंतर 9वा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की व्हिडिओ लेक्चरच्या नोट्स बनवायच्या का. सध्या सगळंच म्हणजे बरंचसं क्राऊड हे व्हिडिओ बघून अभ्यास करतोय, तर अभ्यासाची मेथड ही थोडीफार चुकीचीच आहे. अभ्यास हा पुस्तकं वाचून नोट्स लिहूनच होत असतो. व्हिडिओ वगैरे जे बघून तुम्ही अभ्यास करताय ना तो फक्त मार्गदर्शन म्हणून घ्या की बाबा यांनी जे काही 4 गोष्टी सांगितल्या ह्या मला आता समजल्या, माझं ऑलरेडी एक वाचन झालं होतं म्हणून मी ह्या गोष्टी बघायला आलोय आणि काही ॲड ऑन गोष्टी मला मिळाल्या त्या मी आता माझ्या नोट्समध्ये ॲड करेन म्हणून हे लेक्चर बघायचे. ओके, पण स्वतःचं वाचन वगैरे असलंच पाहिजे तरच तो अभ्यास होईल. त्यामुळं जे व्हिडिओ लेक्चर्स बघताय ते हे बघितल्यानंतर नोट्स बनवायच्या का, तर यस बनवायच्या, पण नोट्स कशा बनवायच्या त्याची मेथड मी सांगतो. फॉर एक्झाम्पल आपलं घटनेची निर्मिती हे मागचं लेक्चर आहे या चॅनलवरचं, ते एकदा बघा. आय थिंक 40 मिनिटांचं आहे. ते बघून झाल्यानंतर 5-10 मिनिटं थोडं शांत विचार करा की या लेक्चरमधून मला काय काय समजलंय. तर आपली जी तुमची नोटबुक असणार आहे 300-400 पानांची, त्याच्यामध्ये टॉपिकचं नाव द्या, घटनेची निर्मिती. सरांनी काय पॉईंट सांगितले किंवा मी जे काय पॉईंट सांगितले हे नोट डाऊन करा. मग याच्यातले बरेचसे जे काही फॅक्ट्स असतील त्या आठवणार नाहीत किंवा एक्झॅक्ट मुद्दा नाही आठवणार तर परत ते लेक्चर रिवाइंड करून बघा, मग ते पॉईंट लिहा. ओके, पण पहिलं लिहिण्याचं काम हे आठवून असलं पाहिजे. म्हणजे फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही लिहाल ना तर ते तुम्हाला आठवून मेमोराईज करून त्या गोष्टी सुचल्या पाहिजेत. ओके, तर अशा पद्धतीने थोडंसं काम करा. माझा घसा थोडा बसलाय तर मी लगेच संपूर्ण आहे, आता ऑलरेडी बराच वेळ गेलाय. 10वा पॉईंट आहे तो पण विसरू नका की शेवटच्या 100 दिवसांमध्ये नोट्स काढायच्या का. आता बघा सध्या वातावरण असं झालंय की तुम्हाला वाटेल की तुमची परीक्षा खूप लांबली आहे की काय. नाही, सडन नोटिफिकेशन येईल, हातपाय त्यावेळेस थंड होते, अचानक सगळं भांबळ उडणार आहे आणि त्यावेळेस वाटेल की अरे फक्त 100च दिवस राहिले काय किंवा फक्त 90च दिवस राहिले का, असं होईल. मग या दिवसांमध्ये नोट्स काढायच्या का, तर हो काढायच्या. त्याला जनरली आपण मायक्रो नोट्स असं म्हणतो. मायक्रो म्हणजे ऑलरेडी ज्या तुम्ही नोट्स काढल्यात मागच्या 1-1.5 वर्षांमध्ये त्या वाचत वाचत त्या रिकॉल करत करत
दुसऱ्या साईडला तुम्ही एका पानावरती ज्या ज्या गोष्टी तुम्ही ऍड करताय मायक्रो नोट्स स्वरूपामध्ये जे बनवताय, म्हणजे मी जे बनवलंय ते तुम्ही म्हणू शकता की तुमच्या लेवलला त्या मायक्रो नोट्स आहेत. ओके, कारण आता बघा मी बऱ्याच वर्षांपासून तयारी करत होतो आणि आता म्हणजे ते बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत आहेत. त्याच्यामुळे जे मी बनवलंय ते माझ्यासाठी मायक्रो नोट्स आहेत किंवा एक नोट्स आहे माझ्यासाठी प्रॉपर. तुमच्यासाठी ती मायक्रो नोट असणार आहे की ऑलरेडी तुमच्या नोट्सच्या ह्या नोट्स बनवल्यात. ठीक आहे, म्हणजे सेकंड स्टेप ऑफ नोट्स जी असणार आहे ही तुम्ही राहिलेल्या मागच्या 100 दिवसांमध्ये करायचं. एक्झामच्या आधीच्या 100-1 दिवसांमध्ये मायक्रो नोट्स जास्त बनल्या पाहिजेत. ओके, तर हे 10 पॉईंट तुमच्यासोबत शेअर करायचे होते. मला अपेक्षा आहे की नोट्स कशा बनवायच्या आणि का बनवायच्या, कसा फॉर्मॅट असला पाहिजे, हे सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितपणे कंप्लीट झाले असतील, तुम्हाला समजले असतील. ओके, जर मी फास्ट बोललो असेल तर लेक्चरमधले काही मुद्दे परत एकदा ऐका. पण आत्ता तुम्हाला ॲटलिस्ट क्लिअरिटी आली असेल की आता माझ्यासोबत ज्यावेळेस तुम्ही अभ्यास सुरू करताय तर तुम्ही काय तयारीने आलं पाहिजे. ओके, आणि हा आणखी एकच मिनिट घेईल. विजन स्टडी 2.0 हे ॲप प्ले स्टोअरवरती अवेलेबल झालेलं आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करा. त्याच्यामधून तुम्हाला भरपूर अभ्यासाचं साहित्य मिळणार आहे, बरेचसे PDF मिळणार आहे. तर प्लीज ते डाउनलोड करा. त्याचबरोबर जर तुम्हाला आमच्यासोबत अभ्यास करायचा असेल, आमच्या स्किल्स आवडत असतील, तर तुम्ही विजन स्टडी 2.0 वरती आमचे सध्या आणखी 2 कोर्सेस तिथं आहेत. एक आहे पायाभरणी, जो तुम्हाला 2025च्या तयारीसाठी हेल्पफुल असणार आहे, ज्यामध्ये NCERT आणि स्टेट बोर्ड घेतलेलं आहे. तर सध्या तुम्ही त्याच्यात प्रवेश घेऊ शकता. प्रवेश घेताना NEW50 हा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 50% सवलत मिळेल. ओके, आणि ही व्हॅलिड किंवा ही जी ऑफर आहे ही 14 एप्रिलपर्यंतच व्हॅलिड आहे. त्यामुळे त्यापूर्वी तुम्ही प्रवेश घ्या. आणि दुसरा एक कोर्स अवेलेबल आहे, तो आहे राज्यशास्त्राचा. कपिल सरांनी घेतलाय. 110+ लेक्चर्स तिथं आहेत आणि सगळे लेक्चर्स हे M लक्ष्मीकांत मधून त्यांच्या बुकला रेफर करून बनवलेले आहेत. त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे ते प्रत्येक मुद्दा अगदी डिटेलमध्ये घेतलेला आहे. प्रत्येक लेक्चर 1 तासांपेक्षा तिथं मोठं आहे आणि त्याच्यातून प्रॉपर क्वालिटीचा बेस बनल अशा प्रकारची ती लेक्चर सिरीज आहे. जर तुम्हाला ते अफोर्डेबल असेल, 3,000 रुपये प्राइस आहे आणि जर ते कुपन कोड यूज केलं तर 1500 रुपयांमध्ये तो कोर्स मिळतोय. जर तुम्हाला ते अफोर्ड होत असेल तर तुम्ही नक्कीच प्रवेश घ्या. नाहीतर मी तुमच्यासोबत तर या विजन MPSCच्या माध्यमातून कनेक्टेड आहेच. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.